ते ना इथं जेवण चालू आहे आणि तिला जेवायचं नाही टाइमपास करायचं म्हणून रडते बघ कशी ती. रड ना रड ना आता रड ना. रडून दाखव रडून दाखव. हा रडून दाखवते कशी. आणि हा आपला सरळ मालवण देवगड रोड आहे आणि आमच्या होमस्टेकडनं बाजूला आला आहे की राणेशाही हॉटेल आहे. तर मग खूप छान जेवण मिळतं इकडे. ते बघा कशी मस्त शिकली आहे बॉल फेकायला. टाक टाक टाक. एक नंबर ना भाई. सो हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल कुकूज व्लॉग. आणि आज आहे दिवस 6 दिवस झालेले आहेत आणि छान कंटिन्यूस व्लॉग आपले यूट्यूबमध्ये अपलोड होत आहेत. तर मग छान वाटतं. आणि आता आजचा दिवस असा आहे की आपण चाललो आहे आता टुवर्ड्स टिट्यावरती. थोडं प्रणेशाचं काम आहे टिट्यावर आणि थोडा नाश्ता पण करून घेऊ. आई बाबा गेलेत तर मग तुम्ही याचं लास्ट व्लॉगमध्ये बघितलं असं आई बाबांना सोडून गेलो आहे आम्ही कणकवलीला. तर मग ते पोचले आज सकाळी 7 वाजता. ट्रेन लेट झाली, 2 तास बोलून ट्रेन लेट झाली 3.5 तास. तर मग काय बोलायचं आता आपल्या कोकण रेल्वेला. ठीक आहे आता ॲडजस्ट तर आपल्यालाच करायचं आहे. तर मग कोणी बघत असाल मोठ्या पोझिशनवाले तर प्लीज थोडं सुधारावा आपला टाईम टेबल. टाईम टू टाईम रेल्वे करा तर ते आमच्या कॉमन माणसांना थोडं चांगलं पडतं. तर मग आम्ही मोस्टली गाडीतून ट्रॅव्हल करतो पण जेव्हा पण ट्रेनने करतो तेव्हा ही काय बोलतात ही समस्या येते आम्हाला. तर मग थोडं नीट झालं तर मग चांगलं होईल. बाकी काही नाही, जास्त कंप्लेंट्स नाही आहेत. आणि बस आता सर चालू करूया आजचा दिवस. बघू काय काय होतं आजच्या दिवशी. आज मोस्टली तरी इतकं काही करण्यासाठी नाही आहे पण जितकं जमेल तितकं वेगळं काहीतरी आपण ट्राय करू. तर मग हे तुम्हाला समोर दिसत आहे ते आत्रा पोस्ट आहे. तर थोडं आतमध्ये बाजारामध्ये आहे लोकेशन पण आहे ते महत्त्वाचं गावी. तर मग आपण हवं ते सामान आपण मुंबईला किंवा हवं तिकडे पाठवू शकतो. तर बघूया आता प्रणेशाची ज्वेलरीज जातात की नाही. म्हणजे पाठवतील मोस्टली तरी पण आता किती चार्जेस घेतील काय घेतील ते बघायला पाहिजे. तर जाऊया बघूया. तर आपलं काम झालं आणि आपण निघालो आहे आणि आता नाश्त्याला घेतलं आपण वडापाव आणि भजी. तर मग सॉरी तुम्हाला दाखवलं नाही आपलं अवी काकाचं दुकान आहे टिट्यावरती म्हणजे नाक्यावरती. तर तिथे मस्त वडापाव आणि भजी मिळतात. तर मग आता कधी परत गेलो तर दाखवतो आवर्जून. कारण की आता आम्हाला थोडं दाखवायला मिळालं नाही कारण की मी विसरलो. आणि मला गोळ्या पण घ्यायच्या होत्या कारण की जाम कंबर दुखते माझी कशी कळत नाही. ड्राईव्ह करून दुखते की शटर वरती खाली करून दुखते दुकानाचं. पण दुखते तर आहे एकदम भरलीसारखी वाटते. पण आता MBBS आहे तर मग थोडं आपण बेनिफिट घेतो त्याच्याकडनं. त्याने गोळ्या दिल्यात मला. तर मग ते 3 दिवस गोळ्या घ्यायच्या आहेत आता. 3 दिवस नाही 3 वेळा घ्यायच्या आहेत, सकाळ दुपार संध्याकाळ. आणि याचं बघा काय नाटक चालू आहे. काय झालं कोणी मारलं तुला. कॅमेरा चालू झाला की सगळं एक्सप्रेशन बदलते तिचं. आता रडत होती. ए आराध्या काय पाहिजे उशी. तिला झोप आली की उशी लागते. कारण नाटकी झालाय ना तो एक नंबरचा. आराध्या पापू दे पापू दे पापू दे. नाटकी बघा चालायची एवढी आहे. तर मग आता घरी जातो नाश्ता करतो आणि थोडा आराम करतो. आज मला आराम करायचं मन करतंय खूप. तर मोस्ट ऑफ द टाइम मी आज आरामच करणार काही काम करणार नाही. तर मग आज पूर्ण तुम्हाला घराचाच ब्लॉग दिसणार आहे की आम्ही काय काय करतोय ते. बाकी बस आमचा घराचं वॉक अराउंड देतो तुम्हाला आज. तर मग आता प्रत्येक वेळी बाहेर जाऊन जमणार नाही. तर मग जर जमलं तर आज संध्याकाळी जाऊ बाहेर थोडं फिरायला जवळच्या जवळच. लेट्स सी बघू कसं होतं. आता आधी ब्रेकफास्ट करतो आणि पुढची कामं करतो. तर मग मी आता माझा ब्लॉग एडिट करतो आणि याची नाटकं बघा काही चालू आहे ते. हा बघ काय करायचं ते कर. काय करायचं आहे तुला. हा कर ना कर काय. आता बरोबर कॅमेरा चालू झाल्यावर मस्ती बंद करते रे ही. आता बटणं दाबत होतं ते कंटिन्यू माझ्या लॅपटॉपची. बहुत नाटकी हो गया रे तू. मस्ती खोर एवढी झाली नाही. घे पकडे घे हे घेऊन जा. बाबूला घेऊन जा घरी. बाबूला घरी घेऊन जा. आराध्या पाडावे कोण आहे. ए आराध्या पाडावे कोण आहे. बोल ना ले आराध्या पाडावे कोण आहे. मी अशी करते मी. ही नाटकं चालूच असतात दिवसभर. आता काय करू शकतो. अपना ही प्रोडक्ट है तो अपने कोई संभालने का. हो ना.
हो ना ले. चालू झालंय बघा बघ, असं असं अशी करत असते बघ, लोकांना कळतंय तू मस्ती करते ते. असं चालू असतं काय ना काय, जाम त्रास देते मुलगी एडिटिंग करताना, म्हणून मी गपचूप हॉटेलवरती जातो आणि एडिट करून येतो घरी. काय झोप आली आता? चल. नाही, माझा लॅपटॉप आहे, माझा लॅपटॉप आहे. नाही नाही नाही. ते ना इथं जेवण चालू आहे आणि तुला जेवायचं नाही, टाइमपास करायचं म्हणून रडते बघ कशी ती. रड ना रड ना आता रड ना, रडून दाखव, रडून दाखव. हा बघा रडून दाखवते बघा अशी. इतकी नाटकी झाली आहे ना बापरे. ए परत रड, आराध्या रड. फुल डोकं बिका असं खाली ठेवून रडते. आराध्या रड. असते रडते काय काय, रडली रडली. अरे भाई सकाळपासून माझं एडिटिंग झालं आता आणि सकाळपासून याच खुर्चीवर बसून आहे, इकडेच बसून आहे, आराम चालू आहे. कधी पाठ एवढी दुखते ना बापरे, काय सांगू आता. कधी ठीक होते काय माहिती. गोळ्या तर चालू आहेत आणि मी स्प्रे पण मारतोय. बघू 2 दिवस आरामच करू. आराध्यासोबत बाबा असणार आहे 2 दिवस. तर मग आता संध्याकाळ झाली आहे. संध्याकाळी किती वाजले आता, 7:30 वाजले असतील. आणि ब्लॉग अपलोड केला. या ब्लॉगला खूप छान रिस्पॉन्स आला, तर खूप चांगलं वाटतं. पण आज असं खूप वाईट वाटतं की काय एक्सप्लोअर करू शकलो नाही, कारण थोडी कंबर दुखत होती ना, कारण मी आज आरामच केला, घरीच होतो. आणि आता जस्ट गेलेलो आमच्या इकडे एक सी कॅफे म्हणून रेस्टॉरंट आहे, रेस्टॉरंटमध्ये कॅफे आहे सी कॅफे म्हणून, 1-2 मिनटावरतीच आहे. तर मग तिकडनं संध्याकाळची भूक लागलेली, तर मग सँडविच घेऊन आलो. आणि हे बघा आमचं कार्ट काय करतंय, तिची पण संध्याकाळची भूक असते, तर मग ती संध्याकाळी हेल्दी खाते. तर मग काय खाते आज, ॲपल. तर मग तिची मम्मा थोडी तिला हेल्दी डाएट देत असते, तर मग थोडं चांगलं वाटतं, तिची हेल्थ खूप छान राहते त्यामुळे. बाकी तुम्हाला दाखवतो सँडविच आणलाय. हे बघा इकडे सँडविच आहे, कारण की थोडं हिच्यापासून हिच्या रडारपासून आम्हाला थोडं लांबच ठेवावं लागतं, नाहीतर मग ती पटकन कधीही हात मारते. तर मग सँडविच आहे, 2 पीस खाल्लेले आहेत आणि 2 पीस बाकी आहेत. तर मग आता हे चीज अँड कॉर्न सँडविच आणलेलं, तर खूप छान लागतं. आपल्या ऐरोलीमध्ये बोलतं, गावी असं सँडविच मिळणं खूप रेअर आहे आणि क्वालिटी पण खूप छान आहे त्याची, मला खूप आवडते. मग प्राईस वगैरे खूप एकंदरीत खूप छान आहे तिकडचं. तर कधी आचरायला आलात तर सी कॅफे म्हणून आहे. त्याचं प्रमोशन नाही करत, ॲक्च्युअलमध्ये चांगलं आहे त्यामुळे सांगतो आहे. बाकी आता बघू, आता काय मला स्टोरी टेलिंगचं सांगायचं होतं, तर मग आता तो ब्लॉग कॅन्सल करतो. तर मग आता बाकीचं एवढा शूट झालाच आहे, तर मग हा ब्लॉग थोडं नॉर्मलच ठेवेल. आणि आता रात्रीचं जेवायचं करायचं, तर मग जेवायचं बघू. आणि कबीर बसला आहे बाहेर. हा बघा कुठे गेला रे तो, एक कुठे पण फिरत असतो, तो मग तिकडे त्या साईडला टाइमपास करतो. तर मग आराध्याने माझा प्ले टाईम चालू आहे, ते बघा कशी मस्त शिकली आहे बॉल फेकायला. टाक टाक टाक, एक नंबर ना भाई. अरे बापरे, बघा उभी राहते आज. हा पडला. हे घे चल, बॉल घे, बॉल टाक. अरे बॉल टाक. अरे मस्त रे. अरे बापरे, हे घे चल पकड. तर मग संध्याकाळी किंवा रात्री असा थोडा वेळ प्ले टाईम लागतो आराध्याला सोबत खेळायला. तर मग आता आजी आजोबा नाही, तर मग ती ड्युटी मी निभवतो, नाही तर मग मी हॉटेलवरती असतो. पण आता आई बाबा नाही आहेत,
तर मग आता मला थोडं खेळावं लागतं, पण खूप मजा येते खेळायला तिच्यासोबत. कधी पण मला टाईम भेटला ना तर मग मी खेळत असतो. तर आता हिच्या थोडा आता 9:30 झाल्या, तर मग थोड्या वेळाने आराध्याचं जेवण होईल आणि आमचं पण जेवण होईल, कारण की आता चपात्या आहेत तर भाजी नाही आहे. तर मग मोस्टली तरी आम्ही विचार करतो की काहीतरी आणू बाहेरून भाजी किंवा स्टार्टर वगैरे आणि चपातीसोबत खाऊ शकू. तर मग आपलं फेमस हॉटेल आहे राणेशाही, तर मग तिकडे जाऊ. तिकडचं दाखवतो तुम्हाला लोकेशन कसं आहे आणि तिकडे काय काय मिळतं. इतकं मस्त हॉटेल आहे ना, खूप मजा येते. ऑलमोस्ट आहे ना मी तिकडेच जातो. आणि तर मग आलेलो आहोत आपण राणेशाही हॉटेलमध्ये आणि हा आपला सरळ मालवण देवगड रोड आहे आणि आमच्या होमस्टेकडनं बाजूला आला आहे की हे राणेशाही हॉटेल आहे. तर मग खूप छान जेवण मिळतं इकडे आणि आता आपण बघू काय आतमध्ये आपल्याला भेटतं आहे. आज मोस्टली स्टार्टरच घेतो आणि चपातीसोबत खायला काहीतरी असं आहे आतमधनं आणि स्टाफ पण खूप छान आहे. तर मग असं आहे सिटिंग अरेंजमेंट राणेशाहीचं. तर मग इकडे 2 सेक्शन आहेत, तिकडे एक सेक्शन आहे, इकडे एक सेक्शन आहे. इकडे मोस्टली फॅमिली सेक्शन आहे, तिकडे आपले मित्र आले तर बसायला आहे. आणि मेन्यू दाखवतो तुम्हाला. मेन्यू पण खूप सोपा छान असा पद्धतशीर आहे आणि व्हेज आणि मच्छी वगैरे सगळं मिळून जातं इकडे. ते काय तुम्ही आलात कधी तर भेटून जाईल तुम्हाला. मच्छी तर कंटिन्यू सीजनल सगळ्या मच्छी असतात. तो चलो आपलं पार्सल आलं. पार्सल घेतलेलं आहे पनीर चिली आणि निघूया आपण. आणि इकडे जर आलं तर आपलं प्रसाद म्हणून आहे, तर मग त्याला कॉन्टॅक्ट करा आणि सांगा कौस्तुभचे ब्लॉग बघून आलं तर मग तुम्हाला स्पेशल डिस्काउंट पण भेटेल. बाकी आता घरी जाऊया आणि ब्लॉग एंड करून आता जेवून झोपून जाऊ, कारण की पाठ अजूनपर्यंत थोडी दुखते आहे. गोळी घेतो आणि आता असं वाटतंय की आता आज आराम केला तर उद्यापर्यंत रिलॅक्स वाटेल मला. सो लेट्स गो. तर मग आता वाजलेले आहेत 11:30 आणि 11:30 वाजता आराध्याला येते झोप. तर मग हाच टायमिंग आहे तिचा झोपायचा. तर मग थोडी रडारड चालू झालेली आमची, म्हणून ते डोळे थोडे सुजलेले दिसतात. तर मग ठीक आहे, आता आपण झोपूया. आणि आजचा व्लॉग कसा वाटला प्लीज कमेंट करून सांगा. 6वा दिवस पण संपला, आता फक्त 4 दिवस राहिले 10 व्लॉगचे. तर लेट्स सी कसं चालू आहे. आणि पुढचे व्लॉग्स आता तुम्हाला अजून थोडं इंटरेस्टिंग करायला ट्राय करेन मी, कारण की आज काय करायला भेटलं नाही, थोडी कंबर दुखत होती म्हणून. हो ना, ठीक आहे. आता पुढचे उद्यापासूनचे ब्लॉग थोडे आपण इंटरेस्टिंग करायला ट्राय करू. आणि बस इतकंच ठेवूया आजचा ब्लॉग. प्लीज कमेंट करा. तुमचे कमेंट आले की मला थोडं चांगलं वाटतं, म्हणजे थोडं अजून प्रोत्साहन येतं मला की अजून चांगले ब्लॉग करायला पाहिजे. बाकी रिस्पॉन्स खूप छान आहे, असाच रिस्पॉन्स देत राहा. तोपर्यंत भेटूया अशाच ब्लॉगमध्ये. बाय बाय, गुड नाईट, सायनारा, बाय बाय.